हॅलो फ्रेंड, एम के टीचिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर खुशखबर तुम्ही पाहिलीच असेल की सीटीटीचा जो रिझल्ट आहे तर तो आज त्यांच्या म्हणजे संकेतस्थळावर त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे एनसीईआरटीने, बरोबर आहे। तर रिझल्ट लागलेला आहे, तर सर्वांनी आपला रिझल्ट पाहिला असेल नक्कीच, अशी आशा करते। ctet.nic.in या संकेतस्थळावर त्यांनी त्यांचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे। तर तुम्ही सर्वांनी मार्क्स पाहिले असतील आपले, कोणाला पेपर अवघड गेला असेल किंवा कोणाला सोपा गेला असेल किंवा कोणाला 2 मार्क्स कमी असतील किंवा 2 मार्क जास्त असतील, बरोबर आहे। तर अशांचं ज्यांना मार्क्स कसे होते 80 होते किंवा मग 88 होते, यांना जास्त दुःख होतं, म्हणजे यांना जास्त टेन्शन होतं। म्हणजे 2 मार्क जर वाढले तर रिझल्ट येणार होता आणि जर 2 मार्क वाढत नव्हते तर 2 मार्कांनी रिझल्ट राहणं, याचं दुःख सुद्धा खूप मोठं असते, बरोबर आहे। तर काही जणांचे मार्क्स वाढलेत आणि काही जणांचे खरंच कमी झालेत। तर खुशखबर अशी आहे की मी सुद्धा एक्झाम दिली होती, ही सेकंड टाइम होती माझी। लास्ट टाइम मला 89 मार्क्स होते 89 मार्क्स होते, पण मला ओपन मधून क्लिअर करायची होती, तर त्याच्यासाठी मी यावेळेस दिला होता। आणि सेकंड पेपरला सुद्धा मला 92 मार्क्स होते लास्ट टाइम। तर यावेळेस मी सेकंड पेपर काही दिलाच नव्हता, फक्त फर्स्ट पेपर दिला होता, ठीक आहे। तर फर्स्ट पेपरला मला आन्सर की ज्यावेळेस आली होती आयोगाची, तर त्याच्यामध्ये मला जे मार्क्स आहेत तर त्याच्यामध्ये मला जवळपास 93 मार्क्स येऊ लागले। किती? 93 येऊ लागले। तर मला असं वाटलं की 1-2 मार्क्स त्याच्यामध्ये वाढतील, तर नक्की कमी मात्र नक्कीच होणार नाहीत, तर असा माझा अंदाज होता। परंतु झालं असं की त्याच्यातले जे 93 आहेत तर त्याच्यातले 3 मार्क्स म्हणजे माझे कमी झाले आणि माझा जो स्कोर आहे तर तो राईट किती आला, 90 आला, जो काठावर मी पास झाले। म्हणजे कशामुळं, म्हणजे काठावर पास व्हायचं कारण असं की 90 किंवा 90 पेक्षा जास्त पाहिजेत। ओपनचा क्रायटेरिया काय आहे? ओपनचा क्रायटेरिया काय आहे? 90 किंवा 90 प्लस असे पाहिजेत, म्हणजे 90 किंवा 90 प्लस पाहिजेत। आणि कास्ट मध्ये काय पाहिजे? 82 प्लस पाहिजेत, 82 किंवा 82 प्लस असे मार्क्स पाहिजेत, बरोबर आहे। तर आपण सीटीईटी जी आहे तर ती कास्ट मधून ओपन होण्यापेक्षा कास्ट मधून पास होण्यापेक्षा आपण ओपन मधून पास झालेलं कधीही चांगलं आहे, कारण की टीआयटी न गव्हर्नमेंटने असा रूल म्हणजे त्यांनी केलाय की तुमची जी जागा आहे तर तुम्ही जर सीटीईटी किंवा टीईटी ही जर कास्ट मधून पास असाल तर तुम्हाला ती जागा फक्त कास्ट मधलीच भेटणार आहे, ओपनची जागा भेटणार नाही। तर त्याच्यामुळे जर आपण सीटीईटी ओपन मधून पास होणं खूप आवश्यक आहे, आणि जर तुम्ही ओपन मधून पास होत असाल तर नक्कीच तुमचं खूप खूप अभिनंदन। आणि ज्यांचे मार्क्स 1 किंवा 2 कमी आलेत तर त्यांनी मात्र नक्कीच खचून न जाता या एक्झामचा पुन्हा अभ्यास करा, कारण की मी तुम्हाला पुन्हा पुन्हा असं सांगू इच्छिते की सीटीईटी जी आहे तर ती टीईटीच्या लेवलला आपली जी महाराष्ट्राची टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आहे तर त्याच्या लेवलला सीटीईटी खरंच खूप सोपी आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, कारण की सीटीईटीचा जो आहे तर तो कंटेंट खूप सोपा आहे। एकदा समजून घेतला की त्यांच्या एक फिक्स अशा कन्सेप्ट आहेत पॉझिटिव्हच्या, जे की 2020चा जो नवीन शैक्षणिक आराखडा आहे तर शैक्षणिक धोरण आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर डिपेंड तो तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये रट्टाफिकेशन म्हणजे पाठांतर नाहीये, त्याच्यानंतर विद्यार्थ्याला निगेटिव्ह वर्ड बोलायचे नाहीयेत, त्याच्यानंतर विद्यार्थ्याला कमी समजायचं नाही, त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की पॉझिटिव्हली म्हणजे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह कडे नेणारा हा सिलेबस अभ्यासक्रम आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला ती एक्झाम जी आहे तर सीटीईटीची तर त्यांचा कंटेंट समजून घ्यायचा, त्यांची फक्त लँग्वेज थोडीशी हार्ड आहे, परंतु नक्कीच ती एक्झाम टीईटीच्या लेवलमध्ये तर नक्कीच 100% ती खूप सोपी परीक्षा आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही ज्यांना कमी मार्क्स आले असतील तर त्यांनी खचून न जाता या एक्झामचा पुन्हा तुम्ही अभ्यास करा। लेट्स लर्न चॅनल आहे, त्याच्यानंतर चौधरी सरांचं आहे, तर बऱ्यापैकी चॅनल आहेत त्यांचे, तुम्ही ते सुद्धा पाहू शकतात। किंवा आपण सुद्धा या चॅनलवरून कंटिन्यू आता सीटीईटी साठी कंटिन्यू व्हिडिओ घेणार आहोत, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच, तुम्हाला त्या व्हिडिओचा सुद्धा फायदा होईल। तर खुशखबर अशी होती की मी तुम्हाला दाखवणार आहे माझं हे सुद्धा, म्हणजे माझा मार्क म्हणून सुद्धा दाखवणार आहे मी, साईडला तुम्हाला दिसेल, ठीक आहे। तर मला 90 मार्क पडलेत यावेळेस फर्स्ट पेपरला आणि सेकंड पेपर माझा क्लिअर आहे। ही माझी सेकंड टाइम एक्झाम द्यायचा टायमिंग होता। तर खूप सोपं आहे खरंच सीटीईटी, तुम्ही जरी तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील तरी तुम्ही नक्कीच पुन्हा एकदा ट्राय करा आणि पुन्हा द्या। आणि ज्यांचे रिझल्ट आलेले आहेत तर ज्यांना 90 आहेत किंवा मग कास्टमध्ये पास आहेत तर त्यांना सुद्धा टीआयटी देता येते, बरोबर आहे। तर त्यांच्यासाठी त्यांचं खूप खूप अगोदर अभिनंदन, आणि तुम्हाला
जे आहेत तर किती मार्क आले तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. म्हणजे तुम्ही ओपन मधून पास आहात की कास्ट मधून पास आहात हे सुद्धा सांगा. आणि जे पास आहेत तर ते मात्र हवेत उडू नका, कारण की ही एक्झाम झाली म्हणजे आपण नोकरीला लागलो असं काहीही नाहीये. ही एक्झाम झाली म्हणजे फक्त एक पायरी आपण वरी चढलो, जी वरच्या पायरीवर चढण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. बरोबर. याच्यानंतरची मुख्य जी पायरी आहे तर ती खूप महत्वाची आहे. तर ती पायरी अशी आहे की TAIT ही खूप आवश्यक अशी आहे, जी की आपल्याला सर्वात वरच्या लेवलला नेऊन ठेवणार आहे. ही एक्झाम पास एकदा आपण केली की मग मात्र आपण शिखर सर केल्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. तर त्याच्यासाठी आता ह्या सीटीटीच्या रिझल्टने हवेत न राहता TITचा जागेवर राहून TITचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. कारण की TITचा अभ्यास करणारे मुलं खूप अभ्यास त्यांनी चालू केलेला आहे खूप 2 महिन्यापासून. तर त्याच्यासाठी आपण TIT मध्येच राहिलो, TET मध्ये राहिलो, त्याच्यानंतर CTET मध्ये राहिलो. आता रिझल्टची वाट पाहू लागलो, काय ते रिझल्ट काय नाही. आता रिझल्ट सुद्धा लागलेला आहे. ठीक आहे. तर ज्यांचा रिझल्ट लागलाय तर त्यांनी नक्कीच TITचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करा, जेणेकरून आपल्याला TITला जास्तीत जास्त स्कोर घेता येईल आणि जास्तीत जास्त स्कोर घेऊन आपल्याला शिक्षक भरतीच्या पदावर डायरेक्टली रुजू व्हायला मात्र चान्स भेटेल. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही खूप खूप अभ्यास करा. तर त्याच्यासाठी तुम्ही माझं जे चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओसाठी चे नोटिफिकेशन सुद्धा येईल आणि तुम्हाला त्याची मदत सुद्धा नक्कीच होईल. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. धन्यवाद.